Hello student. In last class what we seen? Torsional pendulum and angular SHM. म्हणजे angular SHM नवीन बीट स्टार्टच केलं होतं. मग angular SHM मध्ये काय सांगितलं होतं? कंडिशन फॉर angular SHM, angular acceleration directly proportional to minus theta. Theta म्हणजे angular displacement. आणि instead of restoring force कोणती क्वांटिटी असते? Restoring torque is there. Now we have to see next pendulum is physical pendulum. पुढचा जो पेंडुलम पाहायचा आहे तो पुढचा पेंडुलम म्हणजे कोणता पेंडुलम आहे? फिजिकल पेंडुलम. ओके, नेक्स्ट पेंडुलम इज फिजिकल पेंडुलम. लक्षात. मग आता बघा ह्याला कसं टॅकल करणार फिजिकल पेंडुलमला. फिजिकल पेंडुलम म्हणजे समजून घ्या एनी बॉडी कॅन बी द फिजिकल पेंडुलम. कुठलीही बॉडी ही फिजिकल पेंडुलम असू शकते. कन्सिडर करा ही नोटबुक. नोटबुकला मी इथं पकडलं, इथं हिंज केलं आणि काय केलं? ऑसिलेट. दिस इज द फिजिकल पेंडुलम. येते लक्षात. काही कन्सिडर करा. हा रॉड, रॉडला इथं पकडलं आणि रॉडचं काय स्टार्ट केले? ऑसिलेशन. दिस इज द फिजिकल पेंडुलम. एनी बॉडी, एनी बॉडी, एनी बॉडी. डस्टर, डस्टरला इथं पकडा, ऑसिलेट करा. दिस इज द फिजिकल पेंडुलम. किंवा असं ऑसिलेट करा. दिस इज द फिजिकल पेंडुलम. म्हणजे एनी बॉडी कॅन बी द फिजिकल पेंडुलम. जसं सिंपल पेंडुलमला कंडिशन असते स्ट्रिंग, स्ट्रिंगला खाली बॉब, तसं इथं काही गरजेचं नसतं. एनी बॉडी कॅन बी द फिजिकल पेंडुलम. कुठलीही बॉडी ही फिजिकल पेंडुलम असू शकते. आता कुठलीही बॉडी फिजिकल पेंडुलम असू शकते म्हणजे कसं टॅकल करणार? कन्सिडर करा बॉडी. मी एक साधी बॉडी कन्सिडर करतो. सी हिअर बॉडी इज लाईक दिस वे. आणि या बॉडीला या पॉइंटला मी काय केलं? टाईड एंड केलं. टाईड एंड म्हणजे फिक्स एंड केलं. ओके. मग या बॉडीचं सेंटर, सेंटर म्हणजे सीओएम. सीओएम पकडूयात ह्या बॉडीचं सेंटर ऑफ मास. सीओएम इथं कुठंतरी आहे. ओके. मग आता ह्याचे ऑसिलेशन स्टार्ट झाले या पॉईंटच्या लावून टुईंग 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 ऑसिलेशन स्टार्ट झाले. मग बॉडी एका पर्टिक्युलर टाइमला समजा इथं आली, लाईक दिस वे. एका पर्टिक्युलर टाइमला बॉडी इथं आली. मग मला सांगा आता बॉडीचं सेंटर, हे इथलं सेंटर कुठं गेलं असेल? इथं. हे बॉडीचं इथलं सेंटर कुठं गेलं? इथं. हे डॉट 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 डॉट, हे डॉट 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 डॉट, म्हणजे हा अँगल काय झाला? थिटा. दिस अँगल इज थिटा. म्हणजे इथलं सेंटर डिस्प्लेस होऊन तिथं गेलं. मग आता बघा काय करणार ह्याच्यासाठी आपण? ह्याचे कॉम्पोनंट्स घ्या. व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकली डाऊनवर्ड कोण आला? एम जी. त्याच्यानंतर हा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट. आता हा अँगल थिटा असेल तर हा पण अँगल काय झाला? थिटा. थिटा थिटा म्हणजे कोणते अँगल? करस्पॉन्डिंग अँगल. मग थिटाच्या बाजूचा कोणता झाला? एम जी कॉस थिटा. आणि थिटाच्या दूरचा कोणता झाला? एम जी साइन थिटा. इथंपर्यंत आले सगळ्यात नीट बघा. एनी बॉडी कॅन बी द फिजिकल पेंडुलम. मग मी एक अशीच साधी बॉडी काढली आणि साधी बॉडी काढून हे बॉडीचं सेंटर. ओके. आणि ह्याला काय केलं मी? ऑसिलेट केलं. हे स्ट्रेट म्हणजे सेंटर लाईन सोडून घेतल्यात. हे अँगल वगैरे काढण्यासाठी हे सेंटर लाईन ओढून घेतल्यात. आल्या लक्षात. मग इथलं जे सेंटर आहे हे इथलं सेंटर ऑसिलेशन करून इथं गेलं. थिटा अँगल झाल्यानंतर ऑसिलेशन्स असे व्हायलेत. मग मी असं पकडलं इथं. ही इनिशियल पोझिशन, ही फायनल पोझिशन. मग इनिशियल आणि फायनल पोझिशन मध्ये अँगल किती झाला? थिटा. इथलं सेंटर इथं गेलं. व्हर्टिकली डाऊनवर्ड एम जी. हा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट. हा थिटा म्हणजे हा थिटा करस्पॉन्डिंग अँगल. थिटाच्या साईडचा एम जी कॉस थिटा, थिटाच्या दूरचा एम जी साइन थिटा. ओके. आता नीट बघा इथं. इथं कोणता फोर्स असेल? कोणता फोर्स असेल इथं? येस, विच फोर्स इज ऍक्टिंग हिअर? फोर्स ऐवजी आता इथं काय असेल? टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क. ओके. रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला आत्ताच बघितला आपण. रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? आय इंटू अल्फा. किंवा काय पकडूयात? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन. आता नेक्स्ट बघा. आय अल्फा इज इक्वल्स टू फोर्स. नाउ टेल मी विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू टेक द बॉडी टुवर्ड्स मीन पोझिशन. परत मीन पोझिशनला घेऊन येण्यासाठी कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल आहे? एम जी साइन थिटा. इन्स्टेड ऑफ फोर्स सबस्टिट्यूट एम जी साइन थिटा. आता बघा त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आपण कुठल्या पॉईंटच्या अलॉंग टॉर्क घ्यायलो? वी आर टेकिंग द टॉर्क अबाउट दिस पॉईंट. ह्या ओ पॉईंटच्या अलॉंग आपण काय घ्यायलो? टॉर्क. ओके.
ओ पॉइंटच्या अलॉंग टॉर्क घ्यायलोत म्हणजे हा झाला काय फोर्स, नीट बघा, हा झाला फोर्स आणि तिथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एवढं काय झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे काय झालं एच. म्हणजे बघा एम जी साइन थिटा आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एच काय आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर. मग इन्स्टेड ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स आय कॅन राईट हिअर एच, म्हणजे इन्स्टेड ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स मी काय लिहिलं एच. मग आता मला सांगा इथं 3 क्वांटिटी महत्वाच्या आहेत त्या मी लिहितो. ओ म्हणजे काय असतं हिंज्ड पॉइंट किंवा टाइडेड. हिंज्ड पॉइंट ऑफ बॉडी म्हणजे ज्या पॉइंटला हिंज केलंय म्हणजे टाईड केलंय किंवा टाईड, हिंज लिहिण्यापेक्षा टाईड पॉइंट ऑफ द बॉडी. दुसरं महत्वाचं असतं एच. एच काय महत्वाचं असतं सी हिअर, एच काय महत्वाचं आहे इथं, एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन कुठपर्यंत सीओएम ऑफ बॉडी, सीओएम ऑफ बॉडी टू कुठपर्यंत हिंज्ड पॉइंट, टू कुठपर्यंत हिंज्ड पॉइंट पर्यंत. आणि तिसरं मुवमेंट ऑफ इनर्शिया, मुवमेंट ऑफ आय, आय म्हणजे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट, अबाउट कोणता पॉइंट हिंज्ड पॉइंट किंवा फिक्स्ड पॉइंट म्हणतात काही म्हणा, हिंज पॉइंट म्हणा, टाईड पॉइंट एंड म्हणा किंवा फिक्स्ड पॉइंट म्हणा, व्हॉट एव्हर तुम्हाला जे म्हणायचं ते. मग आता मला सांगा ही जर एस एच एम व्हायची असेल तर थिटा शुड बी काय असला पाहिजे व्हेरी स्मॉल. मग थिटा शुड बी व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटाला अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू काय लिहिता येतं थिटा. लिहा मग आय अल्फा इज इक्वल्स टू एम जी इंटू साइन थिटाला थिटा इंटू एच. मग अल्फा इज इक्वल्स टू काय आलं एम जी एच अपॉन आय इंटू थिटा. मग अल्फाचा जनरल फॉर्म्युला काय असतो ओमेगा स्क्वेअर इंटू थिटा. वाटलंच तर मायनस लिहायचं असेल तर लिहा, काय फरक पडत नाही. मायनस लिहायचं असेल तर मायनस पण लिहा, अल्फाचा फॉर्म्युला मायनस ओमेगा स्क्वेअर थिटा. मग मला सांगा ओमेगा स्क्वेअर कुणाच्या ॲनालॉगस झालं, यस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू कुणाच्या ॲनालॉगस झालं एम जी एच अपॉन आय. ओमेगा स्क्वेअर रूट घ्या म्हणजे ओमेगा काय आलं अंडर रूट एम जी एच अपॉन आय. अँड ओमेगा इज नथिंग बट ओमेगा साठी फॉर्म्युला 2 पाय बाय टाइम पिरियड. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट हे आय या साईडला आलं आय अपॉन एम जी एच. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ द फिजिकल पेंडुलम. फिजिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काय 2 पाय अंडर रूट आय बाय एम जी एच. मग आय म्हणजे काय आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट हिंज्ड पॉइंट, ज्या पॉइंटच्या अलॉंग हिंज केले त्या पॉइंटच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. एच, एच काय आहे डिस्टन्स बिटवीन, कुणामधलं डिस्टन्स आहे नीट बघा सीओएम ऑफ बॉडी टू कुठपर्यंत हिंज्ड पॉइंट, सीओएम ऑफ बॉडी टू हिंज्ड पॉइंट, सीओएम ऑफ बॉडी टू कुठपर्यंत हिंज पॉइंट. आणि ओ, ओ म्हणजे काय आहे हिंज पॉइंट किंवा टाईड एंड ऑफ द बॉडी, हिंज ऑर टाईड पॉइंट ऑफ द बॉडी. ओके नीट बघा इकडं कुठलीही बॉडी ही काय असू शकते फिजिकल पेंडुलम. सगळ्यात बेटर एक्झाम्पल नोटबुक, हे नोटबुक कन्सिडर करा या पॉइंटला काय केली टाईड अँड अबाउट दिस टाईड एंड बॉडी इज ऑसिलेटिंग, बॉडी काय करायला ऑसिलेट. मग बॉडी ऑसिलेट करायली आहे या सर बसा, ही बॉडी ऑसिलेट व्हायली आहे म्हणजेच हा काय झाला फिजिकल पेंडुलम. म्हणजे अबाउट दिस पॉइंट ऑसिलेशन्स आर देअर, या पॉइंटच्या अलॉंग काय व्हायलेत ऑसिलेशन्स. मग आता बघा ह्याचं डेरिवेशन कसं करणार. इनिशियलला ही बॉडी इथं, देन बॉडी गोज टू दिस पोझिशन. ओके मग आता नीट बघा कसं करणार मी, हे सेंटर बॉडीचं सीओएम, नेक्स्ट सीओएम इथं, म्हणजे इथं गेल्यानंतर हे सीओएम इथं डिस्प्लेस झालं. मग इथलं सीओएम इथं डिस्प्लेस झालं म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड कोण आलं एम जी. कॉम्पोनंट घ्या एम जी कॉस थिटा एम जी साइन थिटा, सेंटरमधनं कॉम्पोनंट घेतले. मग आता नीट बघा या बॉडीला परत मीन पोझिशनला घेऊन येण्याचं काम कोण करतं एम जी साइन थिटा. सो माइंड इट रिस्टोरिंग टॉर्क फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा and force which is responsible to come to the body towards mean position is mg sin theta. instead of force काय लिहिलं mg sin theta. now perpendicular distance कुठल्या पॉइंटच्या अलॉंग टॉर्क घ्यायला होता आपण ओ पॉइंटच्या, मग फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स कुठल्या पॉइंटला लागायला आहे सी, मग सी पासून ओ पॉइंट पर्यंत हे जे काही डिस्टन्स असेल ते कोणतं डिस्टन्स असेल परपेंडिक्युलर. मग बघा बरं एम जी साइन थिटाला परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काय आहे एच,
म्हणून instead of perpendicular distance write down here h. Now tell me if theta is very small असेल तर sin theta approximately equals to theta. तर I alpha is equals to minus mgh sin theta ला approximately theta into h. So alpha is equals to minus mgh upon हे I denominator ला गेलं. मग जनरल इक्वेशन अल्फा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू थिटा. मग आता ह्याच्यामध्ये बघा ओ म्हणजे कोणता पॉईंट, हिंज्ड पॉईंट ऑफ द बॉडी किंवा टाईड एंड. एच एच म्हणजे काय झालं, डिस्टन्स बिटवीन. डिस्टन्स बिटवीन कुठलं, हिंज पॉईंट टू सीओएम ऑफ बॉडी. डिस्टन्स बिटवीन सीओएम ऑफ बॉडी टू हिंज पॉईंट. आय आय म्हणजे काय झाला, मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, व्हॉट आय एम सेइंग, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, कुणाच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया, हिंज्ड पॉईंट म्हणजे टाईड एंडच्या अबाउटचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग आता बघा हे ओमेगा स्क्वेअर कुणाच्या एनालॉगस, mgh बाय आय. ओमेगा स्क्वेअर mgh स्क्वेअर रूट घ्या, mgh बाय आय 2 पाय बाय टी. सो टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट आय बाय mgh. माइंड इट, फॉर्म्युलाच महत्वाचा आहे. टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट आय बाय mgh. आय मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हिंज्ड पॉईंट किंवा टाईड एंड. m मास ऑफ द बॉडी, g म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h म्हणजे काय असेल, हाईट. h म्हणजे काय असेल, हाईट. राईट डाऊन दिस डेरिवेशन, व्यवस्थित लिहून घ्या आणि कुणाला काय म्हणतात हे लिहिणं महत्वाचं आहे. म्हणजे हा जो फिजिकल पेंडुलम आहे हा कम्प्लिटली रिलेटेड विथ द, हा फिजिकल पेंडुलम कम्प्लिटली रिलेटेड विथ द, कम्प्लिटली कुणाच्या रिलेटेड मध्ये आहे, कम्प्लिटली कुणाच्या रिलेटेड मध्ये आहे, तर रोटेशनल मोशनच्या. ओके, मग याच्यासाठी तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया माहित असले पाहिजेत. मी प्रॉब्लेम करून देतो, जेव्हा केव्हा तुम्ही रोटेशनल मोशन शिकाल ते प्रॉब्लेम्स बघा, तुमचे आन्सर्स येऊन जातील. ओके, पण मी असं ह्याला ड्रॉप वगैरे काही करणार नाही. राईट डाऊन प्रॉब्लेम. अ डिस्क ऑफ मास m and radius r, a disc of mass m and radius r is hinged along the rim and oscillate find its time period. Along the rim and oscillate, find its time period. Find its time period. बघा इकडे ही डिस्क आहे, ओके. ही डिस्क अलॉंग द रिम म्हणजे या पॉइंटच्या अलॉंग काय केली, हिंज केली. ज्या की डिस्कचं मास m आहे आणि रेडियस किती आहे, r. मास m आहे, रेडियस r. चला करा प्रॉब्लेम पटपट. ओ म्हणजे काय, त्याचं सेंटर. आणि आता हे काय व्हायलंय, ऑसिलेट, म्हणजे ह्याचं सेंटर असं काय होत असेल, ऑसिलेट. काय फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा, टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन mgh. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 2 पाय इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा या पॉइंटच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती असतो, यस डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो, डिस्कच सांगितलंय ना, यस डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो या पॉइंटच्या अलॉंगचा mr स्क्वेअर बाय 2 प्लस mr स्क्वेअर. आता हे कसं काढलं तुम्हाला एवढं व्यवस्थित लक्षात येणार नाही, जेव्हा रोटेशनल मोशन टॉपिक होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता. आता बघा कसं असतं, सीओएमच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो असतो डिस्कसाठी mr स्क्वेअर बाय 2 आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, r साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया m इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर mr स्क्वेअर. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय आला आन्सर, 3/2 mr स्क्वेअर. सबस्टिट्यूट करा, 3/2 mr स्क्वेअर अपॉन m इंटू g इंटू व्हॉट इज h. h म्हणजेच कुठपर्यंतचं डिस्टन्स आहे, सीओएम टू टाईड एंड. सीओएम इथं, टाईड एंड इथं, सीओएम सी लिहितो वाटलंच तर, टाईड एंड इथं, म्हणजे सीओएम टू टाईड एंड डिस्टन्स हेच काय असेल, रेडियस. इन्स्टेड ऑफ दिस सबस्टिट्यूट रेडियस.
आर आणि स्क्वेअर कॅन्सल, मास मास कॅन्सल. सो व्हॉट इज आन्सर? टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट काय उरलं रे? 3r/2g. 3r/2g. दिस इज द आन्सर. हेच काय झालं आन्सर. समजलं? इथं फक्त काय करायचंय आपल्याला की ज्या पॉइंटच्या अलॉंग ऑसिलेशन्स व्हायले त्या पॉइंटच्या अलॉंगचा काय ठेवायचा आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता हे मुवमेंट ऑफ इनर्शिया मी ज्यांच्यासाठी टीचिंग करतोय त्यांना झालेला नाही रोटेशनल मोशन टॉपिक. तर त्यांनी थोडंसं लक्ष द्या की हे व्हॅल्यू लिहून घ्या. लिहून घ्या. ज्यावेळेस रोटेशनल मोशन टॉपिक होईल, मग एक्झामलाही असे क्वेश्चन्स नाही टाकणार तुमच्या. रोटेशनल झालेला नाही, पण हे ड्रॉप पण करता येणार नाही. इथं लिहून ठेवा. जेव्हा रोटेशनल होईल तेव्हा हा पार्ट पाहून घ्या. इझिली तुम्हाला आन्सर्स येऊन जातील. ओके. फक्त काय ठेवायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया एम जी इंटू एच तर माहित आहे. सेंटर टू कुठंपर्यंत, सीओएम टू कुठंपर्यंत डिस्टन्स? टाईड एंड. इथंपर्यंत डिस्टन्स आर. सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट आन्सर. ओके. आणखी एक पाहूयात. राईट डाऊन नेक्स्ट. rod of mass m, rod of mass m and length L, rod of mass m and length L, it's tied about end and oscillate. It's tied about end and oscillate. Find its time period. Find its time period. ओके. लक्षात घ्या, मला प्रॉब्लेम बघायचे. मी रॉडचे मुवमेंट ऑफ इनर्शिया लिहून देतो. दोन ऑलरेडी लिहून दिलेत, परत एकदा लिहून देतो. जर ऍक्सिस एंड मधनं जात असेल, एंड मधनं, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/3. एम मास, एल लेंथ ऑफ द रॉड. रॉडचं मास एम आणि रॉडची लेंथ एल असेल. एंड मधनं ऍक्सिस जात असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/3. आणि सेंटर मधनं जर ऍक्सिस जात असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. एंड मधनं ऍक्सिस जात असेल, एंड मधनं म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, रॉडच्या एंड मधनं म्हणजे अशी ऍक्सिस, आणि आता हा रॉडच्या एंड मधनं ऍक्सिस. ही माझं फिंगर म्हणजे ऍक्सिस झाली, कन्सिडर करा ही फिंगर ऍक्सिस. हा रॉडच्या एंड, आणि रॉड असा रोटेट व्हायला एंडच्या अलॉंग. ओके. हीच ऍक्सिस सेंटर मधनं जात असेल म्हणजे लाईक दिस वे, म्हणजे फिंगर ऍक्सिस, रॉड म्हणजे चॉक. हे जर सेंटर मधनं जात असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया किती? ml²/12. ओके. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम साठी पण लागणार आहे ml²/12. आणि हे ह्याच्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया एंड मधनं जात असेल तर ml²/3. आता प्रॉब्लेम करूयात. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? रॉड इज टाईड अबाउट द एंड. अबाउट एंड रॉड काय झालाय? टाईड झालाय. अबाउट एंड रॉड काय झालाय? टाईड झालाय. मग अबाउट एंड जर रॉड टाईट झाला तर टाइम पिरियड इज इक्वल्स टू, आत्ताच फॉर्म्युला बघितला, 2π√I/mgh. व्हॅल्यू ठेवून टाका. 2π√. मोमेंट ऑफ इनर्शिया आत्ताच सांगितलं. अबाउट एंड मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/3 अपॉन m इंटू जी. आता h. चला सांगा, रॉडचं सेंटर इथं असेल, मग सेंटर टू एंड जे काही डिस्टन्स झालं ते काय असेल? L/2. सेंटर टू एंड जे काय डिस्टन्स असेल ते डिस्टन्स काय असेल? L/2. ओके. बघा काय कॅन्सल होईल? एल आणि स्क्वेअर कॅन्सल, मास मास कॅन्सल. सो व्हॉट इज आन्सर? 2π√. अपॉनचं 2 वरी गेलं, सो 2L/3g. सो व्हॉट इज एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड? 2π√2L/3g. दिस इज द आन्सर. ओके. नीट बघा काय म्हणले. रॉड कुठं टाय केलाय? अबाउट एंड. आणि अबाउट एंड करून त्याचे काय व्हायलेत? ऑसिलेशन. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π√I/mgh. मग 2π√I ml²/3 अपॉन mg. h म्हणजेच काय? L/2. mm कॅन्सल, एल आणि स्क्वेअर कॅन्सल, अपॉनचं 2 वरी गेलं, सो 2π√2L/3g. दिस इज द आन्सर. हेच काय आलं आन्सर टाइम पिरियड साठी. ओके. दॅट्स ऑल.
नेक्स्ट. Next question. Find the time period of find the time period of given system. Find the time period of given system if rod is rotated if rod is rotated through small angle theta about center. If rod is rotated through small angle theta about center. Draw this diagram. बघा याच्यात दोन डायग्राम दिलेत त्यांनी. रॉडचं मास m, रॉडचं लेंथ l, स्प्रिंग कॉन्स्टंट k. हे रॉडचं सेंटर, आपण स्प्रिंग कॉन्स्टंट k. किंवा और अशी पण डायग्राम देतात. दोघांचा मिनिंग दोन्ही डायग्रामचा सेमच असतो. हा रॉड झाला, हे रॉडचं काय झालं, सेंटर, मास m, लेंथ l. चला, स्प्रिंग कॉन्स्टंट k, याचा आपण स्प्रिंग कॉन्स्टंट k. आले इथपर्यंत सगळे ओके. चला बघा कसं सॉल्व करणार. काय म्हणले त्याने, सेंटरच्या अबाउट रॉडला रोटेट केले स्मॉल अँगल थिटा. सगळे सांगा मला, क्लॉकवाईज रोटेट करूत की अँटी क्लॉकवाईज. दोन्ही प्रॉब्लेमचा मिनिंग एकच असतो, हा तर घेऊन सॉल्व करा किंवा हा तर घेऊन सॉल्व करा. आपण हा घेऊन सॉल्व करू. पटकन सांगा मला, रॉड सेंटरच्या अराउंड आपल्याला सेंटरच्या अबाउट काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. चला सांगा, क्लॉकवाईज करूत की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईज रोटेट केलं तर रॉडची नेक्स्ट पोझिशन काय झाली, दिस वन. थोडस वरी घालवत आणखी, आणि हा पण खाली, दिस वन. थ्रू किती अँगल ना, थिटा. थ्रू स्मॉल अँगल थिटा. थिटा अँगलनं काय केला, रोटेट. हे त्याचं सेंटर ओ पकडून. चला आता मला सांगा, ही डिस्प्लेसमेंट एक्स झाली, ही डिस्प्लेसमेंट एक्स झाली. स्ट्रिंग मध्ये स्ट्रेचिंग झाली का, पटकन बोलायचं, एस ऑर नो. स्ट्रिंग मध्ये स्ट्रेचिंग झाली का, यस. एक्स न ह्याच्यात स्ट्रेचिंग, एक्स न ह्याच्यात स्ट्रेचिंग. आणि स्ट्रेचिंग झाल्यामुळं कोणता फोर्स डेव्हलप झाला, रिस्टोरिंग फोर्स के एक्स. इकडे पण रिस्टोरिंग फोर्स कोणता डेव्हलप झाला, के एक्स. लक्षात. मग आता काय घेऊयात, टॉर्क अबाउट ओरिजिन. टॉर्क अबाउट काय घेऊयात, ओरिजिन. ओरिजिनच्या अबाउट काय घेऊयात, टॉर्क. मग आता नीट बघा, ओरिजिनच्या अबाउट टॉर्क कसा घेणार, म्हणजे ओच्या अबाउटचा टॉर्क. टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. टॉर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलरचा डिस्टन्स. मग आता बघा किती फोर्सेस आहेत, दोन फोर्सेस, म्हणजे किती टॉर्क असतील, दोन. आता बघा हे के एक्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स नीट बघा, हा फोर्स झाला इकडं काय, के एक्स. आणि इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल, l/2. इथं पण फोर्स काय झाला इकडं, के एक्स, आणि इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल, l/2. लक्षात. मग आपल्याला टॉर्क या पॉइंटच्या अलॉंग घ्यायचा आहे. बघा बरं, हा फोर्स के एक्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स l/2, हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. इकडं फोर्स के एक्स आणि हे इथून इथपर्यंत डिस्टन्स l/2, हे दोघं पण एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर. लक्षात. मग लिहून टाका, फोर्स काय आहे, पहिला मायनस के एक्स लिहूत, रिस्टोरिंग फोर्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत ओ पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स l/2, मायनस याचा लिहूयात के एक्स, कारण फोर्स काय असतो, मायनस के एक्स. फोर्स काय असतो, मायनस के एक्स. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स l/2. हे मायनस के एक्स l/2, मायनस के एक्स l/2 काय येईल, मायनस के एक्स एल, आणि रिस्टोरिंग टॉर्कलाच आय अल्फा. लक्षात.
रिस्टोरिंग टॉर्कलाच आय अल्फा, रिस्टोरिंग टॉर्कलाच आय अल्फा. आता मला सांगा नीट, एस इज इक्वल्स टू आर थिटा. थिटा जर स्मॉल असेल तर रिलेशन काय असतं आर्क लेंथचं? एस इज इक्वल्स टू आर थिटा. चला पटकन सांगा आता मला. येस, आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणजे काय आहे? एक्स. सी हिअर दिस आर्क लेंथ म्हणजे काय आहे? एक्स. आर रेडियस. रेडियस म्हणजेच काय आहे रे पोरांनो? L/2. रेडियस म्हणजेच L/2. आणि अँगल, अँगल म्हणजेच काय आहे? थिटा. सबस्टिट्यूट करा. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया, रॉड कुणाच्या अबाउट रोटेट व्हायला आहे? सेंटरच्या. म्हणून मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झालाय? ml²/12. मी ऑलरेडी सांगितलंय, सेंटरच्या अबाउट रॉड रोटेट होत असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 इंटू अल्फा इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. ऐवजी काय आलंय सबस्टिट्यूशन? L/2 इंटू थिटा. L/2 इंटू थिटा इंटू एक्स ऐवजी सबस्टिट्यूशन केलं इंटू एल. पण नीट बघा आता, हे 2 कॅन्सल, 2 6 जा 12. लक्षात. त्याच्यानंतर काय कॅन्सल होईल? L² आणि हे एल काय होईल? कॅन्सल. म्हणजे काय उरलं बघा? अल्फा इज इक्वल्स टू 6 या साईडला गेलं 6k/m, हे मायनस इंटू काय असेल? थिटा. मग अल्फाचा जनरल फॉर्म्युला काय आला? -ω² थिटा. बघा बरं, ω² कुणाच्या ॲनालॉगस आहे? 6k/m च्या. ω² कुणाच्या ॲनालॉगस आहे? 6k/m. सो स्क्वेअर रूट कॅन्सल, हे अंडर रूट 6k/m. ओमेगा म्हणजे 2π टाइम पिरियड. टाइम पिरियड इकडे आलं 2π अंडर रूट m/6k. दिस इज द आन्सर. म्हणजे टाइम पिरियड किती आला? 2π अंडर रूट m/6k. ओके, नीट बघा इकडं, एकदम सिंपल आहे. काय केलं मी? ह्या रॉडला कुठल्या डायरेक्शन मध्ये? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असा रॉडला एक्स न रोटेट केलं, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग हा अँगल थिटा म्हणजे हा अँगल थिटा अपोजिट. मग हे डिस्टन्स एक्स पडत, म्हणजे एवढीच ह्याच्यामध्ये काय झाली? स्ट्रेचिंग. हे डिस्टन्स एक्स, स्प्रिंग मध्ये काय झाली? स्ट्रेचिंग. स्प्रिंग स्ट्रेच झाली की कोणता फोर्स तयार झाला? रिस्टोरिंग फोर्स. मग अपोजिट डायरेक्शनला रिस्टोरिंग फोर्स के एक्स, अपोजिट डायरेक्शनला रिस्टोरिंग फोर्स के एक्स. लक्षात. मग सेंटरच्या अबाउट काय घेऊया? टॉर्क. टॉर्क अबाउट ओ, या ओ पॉइंटच्या अबाउट टॉर्क घेऊया. मग आता बघा, हा रिस्टोरिंग टॉर्क काय झाला? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय आहे? के एक्स. मग आता हा रिस्टोरिंग असल्यामुळे मायनस के एक्स. मग सेंटर पर्यंत, इथून सेंटर पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं? L/2 मायनस के एक्स L/2. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता इथं सेंटरकडे कोणता फोर्स झाला? के एक्स. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इतकं L/2 म्हणजे मायनस के एक्स L/2. लक्षात. मग आय अल्फा इज इक्वल्स टू मायनस के एक्स L/2 L मायनस के एक्स एल. बट यू नो दॅट एस इज इक्वल्स टू आर थिटा. आर्क लेंथ एस म्हणजेच काय? एक्स. एस म्हणजेच आर्क लेंथ काय? एक्स इंटू रेडियस. रेडियस इथून इतकी किती असेल? अर्धाच रॉड L/2 थिटा. सबस्टिट्यूट करा आता. मुवमेंट ऑफ इनर्शिया, रॉड सेंटरच्या अराउंड रोटेट व्हायला म्हणजे ml²/12. अल्फा ॲज इट इज मायनस के. एक्सलाच काय ठेवलं? L/2 थिटा. एल ॲज इट इज. L² कॅन्सल. 2 6 जा 12. अल्फा इक्वल्स टू 6 इकडे गेलं 6k/m डिनॉमिनेटरला थिटा. सो अल्फा इक्वल्स टू काय आलं? -ω² थिटा. ω² कुणाच्या ॲनालॉगस आहे? 6k/m. ω² 6k/m. स्क्वेअर रूट घ्या ओमेगा, अंडर रूट 6k/m. मग ओमेगा म्हणजे 2π टाइम पिरियड. टाइम पिरियड इकडे आलं 2π, हे तिकडे गेलं m/6k. म्हणजे टाइम पिरियड काय आलं? 2π अंडर रूट m/6k. दिस इज द आन्सर. हेच काय झालं? टाइम पिरियड. ओके. सेम असाच प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा. चला, एक प्रॉब्लेम देतो मी, तुम्ही ट्राय केला तर मला खूप आनंद होईल. ट्राय दिस प्रॉब्लेम. हा रॉड आहे आणि हा रॉड या पॉइंटच्या अलॉंग टाईड केलेला आहे आणि रॉडचं मास m, रॉडचं लेंथ l, हा k. हा रॉड आहे लाईक दिस वे. ओके.
हे सिस्टीम. चला, रॉड त्या पॉईंटच्या अलॉंग टाईड आहे, एंड पॉईंटच्या. पटकन सांगा चला. याला रोटेट करा. कसं रोटेट करणार? कधीही स्ट्रेचिंग करा. समजा मी ह्याला असं रोटेट केलं, ह्या रॉडला असं रोटेट केलं, किती अँगलनं? थिटा. चला, एवढी डिस्प्लेसमेंट एक्स. मग याच्या अपोजिट डायरेक्शनला कोणता फोर्स तयार झाला? रिस्टोरिंग फोर्स. बरोबर का? जरा बोला रे. त्याला मी कसं रोटेट केलं? इन दिस डायरेक्शन. म्हणजे हे ना, ह्याच्यामध्ये एक्सनं काय झाली? स्ट्रेचिंग. एक्सनं स्ट्रेचिंग झाली की अपोजिट डायरेक्शनला काय स्टोर झाला? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स किती झाला? केक्स. इथपर्यंत आले सगळे. मग आता तेच आपली प्रोसेस, रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल्स टू आय फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा इज इक्वल्स टू फोर्स. चला सांगा मला, फोर्स काय झाला? केक्स मायनस केक्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता इथून इथपर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल? यल. कारण इथून इथपर्यंत रॉडची पूर्ण लेंथ असेल. बघा बरं, केक्स आणि यल एकमेकाला काय झाले? परपेंडिक्युलर. म्हणजे फोर्स मायनस केक्स, रिस्टोरिंग आहे म्हणून मायनस केक्स, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स यल, आणि एंड टू एंड परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणून यल. लक्षात? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मला सांगा, रॉडचं रोटेशन अबाउट काय होईल? एंड. रॉड इज रोटेटिंग अबाउट एंड. एंडच्या अबाउट जर रोटेशन होत असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आला? ml² / 3 इंटू अल्फा इज इक्वल्स टू मायनस के एक्स यल. सिमिलरली आर्क लेंथ एस म्हणजेच कोण? आर थिटा. आता इथे एस म्हणजेच कोण आहे? एक्स. रेडियस, रेडियस म्हणजेच किती आहे? यल. आणि अँगल काय आहे? थिटा. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय आलं? एल थिटा. सबस्टिट्यूट करा चला. ml² / 3 इंटू अल्फा इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. एक्स इन्स्टेड ऑफ एक्स काय ठेवता येतं? एल थिटा इंटू काय आलंय पुढं समोर? एलच. एल² आणि एल² काय होईल? कॅन्सल. अल्फा काय येईल? -3k/m इंटू थिटा. मग अल्फा काय आलं? -ω² थिटा. हे 3k/m कुणाच्या एनालॉगस आहे? ω²च्या. मग ω² इज इक्वल्स टू काय आलं? 3k/m. स्क्वेअर रूट घ्या. ω√3k/m. ओमेगा म्हणजेच 2π टाइम पिरियड. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√. हे या साईडला आलं m/3k. दिस इज द आन्सर फॉर दिस प्रॉब्लेम. ओके, नीट बघा. सेम आधीच्या सारखाच प्रॉब्लेम होता, उगा थोडासा चेंज. काय केलं? रॉडला एंड पॉईंटच्या अलॉंग, म्हणजे या पॉईंटच्या अलॉंग काय केलं? रोटेट. रोटेट म्हणजे असं केलं, किती अँगलनं? थिटा. मग त्याची डिस्प्लेसमेंट काय झाली? एक्स. म्हणजे एक्सनं स्प्रिंगमध्ये स्ट्रेचिंग झाली. अपोजिट डायरेक्शनला काय तयार झाला? रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच काय? केक्स. मग याच्यावरनंच काय काढून? रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. रिस्टोरिंग टॉर्क आय अल्फा इज इक्वल्स टू फोर्स काय? मायनस केक्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा त्याचं, इथून टाईड एंड इथपर्यंत, इथून इथपर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स यल, मायनस केक्स इंटू यल. व्हॅल्यू ठेवा. मुवमेंट ऑफ इनर्शिया ml² / 3 इंटू अल्फा इक्वल्स टू मायनस केक्स इंटू यल. सो एस इज इक्वल्स टू आर थिटा. मग एस म्हणजेच आर्क लेंथ. आर्क लेंथ काय आहे? एक्स. रेडियस, रेडियस म्हणजेच काय आहे? लेंथ इंटू थिटा. सो व्हॉट विल बी दिस वन? ml² / 12 मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा इक्वल्स टू मायनस के. एक्स म्हणजेच एल थिटा इंटू यल. एल एल कॅन्सल. सो अल्फा इज इक्वल्स टू काय आलं? -3km/θ. जनरल इक्वेशन सोबत इक्वेट करा. ω² 3k/m 2π/t. टाइम पिरियड 2π√m/6k. ओके, दिस इज द आन्सर. किती वेळ शिल्लक आहे? ओके, लक्षात आला प्रॉब्लेम? आणखी एक प्रॉब्लेम घेऊयात थोडंसं आधीच्या पार्टवरचा. आणखी एक प्रॉब्लेम घेऊयात थोडंसं आधीच्या पार्टवरचा. एकदम बेस्ट प्रॉब्लेम आहे. राईट, लिहा प्रॉब्लेम.
ओके बघा, एस एच एममध्ये आधी आपण काय पाहिलं होतं, सगळ्यात थोडासा जर ओव्हरव्ह्यू घेतला तर डिफरंट हे लास्टमध्ये अँग्युलर एस एच एम. ओके, अँग्युलर एस एच एममध्ये डिफरंट्स काय पाहिले होते, प्रॉब्लेम्स. भारी क्वेश्चन आहे. राईट डाऊन अ सिंपल पेंडुलम. अ सिंपल पेंडुलम प्रॉब्लेम लिहा. Executing SHM in a straight line. Executing SHM in a straight line has zero velocity at A and B point. Has zero velocity at A and B point. Whose distance from O in a same line. Whose distance from O in a same line are A and B. Are A and B. Are in a same line. OAB करा. Are in a same line. OAB are A and B. Are A and B. If velocity halfway between them is V. If velocity halfway between them is V, then time period is. Then time period is. बघा नीट इकडं त्यानं काय म्हणलंय, ए आणि बी दोन पॉइंट आहेत. ए अँड बी आर 2 पॉइंट हॅव्हिंग व्हेलॉसिटी 0. तिथं व्हेलॉसिटी काय आहे म्हणलंय त्यांची 0. नीट बघा. मग माइंड मध्ये